कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 13 मेच्या भागात कावेरीला मंदारची उष्टी हळद आता लागणारच असते, परंतु त्याचपूर्वी चिकूला घेण्यासाठी काऊ जेव्हा धावत येते तेव्हा तिचा धक्का लागतो आणि मंदारच्या नावाची हळद ती खालती पडते. इतक्यातच चिकू सुद्धा रडायला लागतो. तेव्हा कावेरी पटकीने त्याला उचलून घेते आणि जेव्हा ती घेत असते तेव्हा चिकूच्या हाताला लागलेली हळद ही कावेरीच्या चेहऱ्याला लागते. नियतीने दिलेला खूप मोठा संकेत आहे हा. मंदारची उष्टी हळद लागण्याऐवजी यशने पाठवलेली हळद तिला लागलेली असते. तेव्हा आजूच्या बायका सगळा आता अपशकुन झाला म्हणत तेव्हा कांगावा चालू करतात. तेव्हा काऊ त्या सगळ्यांना समजावते की अहो, मंदारच्या नावाची उष्टी हळद जरी सांडली असली तरी सुद्धा कावेरीला लहान बाळाकडून हळद लागलीच आहे ना. आणि तसंही लहान बाळांना आपण देवाचं रूप मानतो, मग देवानेच दिलेला हा संकेत आहे असं म्हणूयात. तेव्हा कावेरीच्या बाबांना उदयला काऊचं म्हणणं पटतं. काऊ कावेरीकडे पाहत मनात विचार करते की माझ्या सासरची का असेना, परंतु तुला हळद लागली कावेरी. परंतु काऊ रे थोडीशी घाबरते. विचारात पडते की हा कसला संकेत देतेस देवी आई. आधी पाया पडत असताना तो फोटो पडला आणि आता ही हळद सांडली. नक्कीच काहीतरी गडबड होणार आहे. कावेरीला पुढच्या संकटाची चाहूल लागते. दिगंबर मंदारवरती ओरडतो, मी तरी सुद्धा तुला म्हटलं होतं की तो म्हातारा दिसतो तसा नाहीये, एक नंबरचा लबाड आहे. तू पाहतोयस ना की त्याने सगळे प्रॉपर्टीचे पेपर त्याच्या मुलीच्या नावाने केले आहेत. नशीब तू सगळे पेपर चेक केलेत म्हणून. आत्ता मात्र मंदार चवताळून उठतो. तो त्याच्या बापाला दिगंबरला सांगतो की तो थेरडा कितीही हुशार असला तरी ती जमीन त्याला माझ्या नावावर करून द्यावीच लागेल. आत्ता त्याने ती जमीन तिच्या पोरीच्या नावाने केली, परंतु ती जमीन तोच माझ्या नावावर करणार असं म्हणत रागात तो चोराचा हात आपटतो. तेव्हा त्याच्या हाताला दुखापत होते आणि त्याच्या हातून रक्तसुद्धा येतं. तेव्हा चवताळून उठलेला मंदार म्हणतो की कावेरी, आता तुझ्या कपाळी फक्त माझ्या नावाचंच कुंकू लागणार, मग ते माझ्या रक्ताचं का असेना. आता तू आणि तुझी जमीन दोन्हीही माझे असतील असं म्हणत तो इतका विकृत हसतो. अजूनही त्याचा भ्रम दूर चाललेलाच नसतो. तो कावेरीला आणि तिची जमीन मिळवण्याचे स्वप्न पाहत राहतो आणि नियतीच्या मनात मात्र वेगळंच काहीसं असतं. ते काय म्हणतात बाबा, हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. मंदार दिगंबर अजूनही स्वतःच्या धुंदीतच असतात. इकडे कावेरी अस्वस्थ असते. तो विचार करते की ज्यावेळेस तिने दगड मारल्यानंतर दिगंबरच्या हातून ती पेटी पडली होती, त्यात एक महत्त्वाचा फोटो तिला मिळाला होता. मनोमन देवी आईशी बोलते की मला माहिती आहे दिगंबरला वाचवणारा तो तिचा मुलगाच असेल. आज फोटो आल्यानंतर सगळं सत्य उघडकीस येईलच. कावेरी त्या क्षणाचीच वाट पाहत असते, जे की तो फोटो एकदाचा तिच्या हातात पडतोय आणि दिगंबरचा मुलगा प्रत्यक्षात आत्ता कसा दिसतो ते तिला कळतं. इतक्यात काऊ येते. तिचं लक्ष जेव्हा चिकूकडे जातं तर चिकूने सगळी कावेरीची लग्नाची साडी खराब केलेली असते. तेव्हा ती चिकूवरती ओरडते की अरे देवा, हे काय करून ठेवलंयस तू चिकू. तेव्हा कावेरी भानावर येते. जेव्हा ती मागे वळून पाहते तर चिकूने सगळी साडी खराब केलेली असते, परंतु कावेरीला फरकच पडत नाही. चिकूला ती आपल्या जवळ घेते आणि ती सांगते की काऊ, याच्यावरती अजिबात ओरडायचं नाही, हा आमचा लाडोबा आहे आणि याच्यासाठी सगळे गुन्हे माफ आहेत. तेव्हा काऊ विचारते की अगं, लग्नाची साडी होती, आता काय करायचं आपण. तेव्हा कावेरी समजावते की काऊ नको काळजी करूस, काढूयात ना काहीतरी मार्ग आणि निघेल सुद्धा. इतक्यात काऊला एक आयडिया सुचते. ती म्हणते की माझ्याकडे एक भन्नाट आयडिया, थांब मी आलेचा. काऊ जातात. चिकू अजूनही रडतो. तेव्हा कावेरी त्याच्याशी गप्पा मारत असते. इतक्यात काऊ धावत येते. काऊने तिच्यासाठी पाठवलेली साडी आणलेली असते आणि ती म्हणते की ही साडी तू नेस, बघ ना हा पिवळा रंग तुझ्यावरती किती खुलून दिसेल. तेव्हा कावेरी ओरडते की काऊ, वेडी आहेस का, अगं तुझ्यासाठी तुझ्या सासरच्याने पाठवलेली साडी आहे आणि तू ही मला देतेस. तेव्हा काऊ सांगते की अगं नेस ना, मला माहिती आहे ही माझ्यापेक्षा जास्त तुलाच खुलून दिसेल आणि तसंही तू आणि मी काही वेगळे आहोत का. तेव्हा काऊ कावेरीचे समजूत घालते की अगं, आत्ताची वेळ मारून नेणं जास्त गरजेचं आहे, प्लीज ऐक माझं. परंतु कावेरी अजूनही दिगंबरच्याच विचारात असते की त्याला वाचवणारा त्याचा मुलगाच आहे, परंतु तू दिसतो कसा.
तेव्हा कावेरी काऊला सांगते की मला खात्री आहे तो दिगंबरला वाचवणारा त्याचा मुलगाच असेल. आमच्या हाती फोटो लागला होता. तू उदय भाऊजींना फोन करून विचार ना. फोटोशॉपसाठी पाठवलेला फोटो अजून कसा आलेला नाही आहे. तो आत्तापर्यंत यायला हवा होता. तो दिसतो कसा मला बघायचा आहे. तेव्हा काऊ म्हणते की अगं हो, जरा श्वास घे आणि नंतर बोल. अगं कशाला एवढा विचार करतेस. काऊ तुझ्या लक्षात येत आहे का. अगं हळद झाली आहे तुझी आणि आता तुझं लग्न आहे. तेव्हा कावेरी म्हणते की काऊ मला सगळं कळतंय ग, परंतु दिगंबरचं सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवात जीव नाही राहणार आहे. काऊ तुला सुद्धा माहिती आहे की गावात फॅक्टरी उभी राहावी हे बाबांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. आणि फक्त बाबांचंच नाही तर अख्ख्या गावकऱ्यांचं ते स्वप्न आहे अगं. तेव्हा काऊ तिची समजूत घालते की मला माहिती आहे कावेरी, परंतु आत्ता तुझं लग्न आहे, तू जास्त त्याचा विचार कर. ती तिच्या हाती बळजबरी साडी टेकते आणि तिला पटकीने आवरायला सांगते. सुलक्षणा श्रीकांतला ओरडते की अहो गोळ्या तुम्ही आठवणीने घेत जा बरं. तेव्हा श्रीकांत सांगतो की घेत जाईन. इतक्यात यमुना काकू दोघीही तिथे येतात आणि त्यांचं लक्ष जेव्हा सुलक्षणाकडे जातं तर काकू लगेच यमुनाच्या कानात कुजबुजते की बघ वहिनीचा चेहरा किती पडलाय. माझ्या भीतीच्या औषधानं काम केलं आहे. त्या दोघी जेव्हा सुलक्षणावरती हसत सुटतात ना इतक्यातच जोगतीन दारात येते आणि जोगतीन जेव्हा घरात टोकावत घरातल्यांना हाक मारत असते सुलक्षणा पटकेने तिच्या जवळ जाते आणि हात जोडत तिला सांगते की मी आलेच सीता घेऊन. काकू यमुना बाकीचे इतर घरचे सगळेच जण तिथे येतात तिचे आशीर्वाद घेण्यासाठी. सुलक्षणा सीधा घेऊन येते आणि जेव्हा ती तिच्या जोडीत सीधा घालत असते तेव्हा जोगतीन आता खूप मोठं भाकीत करते की तू तशी धीराची आणि खमकी आहेस. घरातली वीट सुद्धा हलू देणार नाही, परंतु काळच तुझी परीक्षा घेतोय. आता काहीतरी अघटित घडणारच आहे. आता जोगतीने सुद्धा नेमकं तेच भाकीत केल्याने काकू यमुनाला आश्चर्य वाटतं, परंतु सुलक्षणाच्या काळजाचा ठोकाच चुकतो. जोगतीनच सुलक्षणाला धीर सुद्धा देते की घाबरू नकोस, या कठीण प्रसंगात सुद्धा तुला आशेचा एक किरण सापडणार आहे. आत्ता कुठे सगळ्यांच्या जीवात जीव येतो तिथे यश सुद्धा आलेला असतो. तेव्हा सुलक्षणा जोगतिनीचे आशीर्वाद घेते आणि यश सुद्धा तिचे आशीर्वाद घेतो. तो जोगतिनीला म्हणतो की तुमचा आशीर्वाद कायम आमच्या सर्वांच्या पाठीशी असू देत. माझ्या माच्या मनातली सगळी चिंता दूर होऊ देत. आमच्या सगळ्यांसाठी तुम्हीच प्रार्थना करा देवी आईकडे. यशने असं सांगताच जोगतीन हात जोडून मोठ्याने देवीकडे प्रार्थना करते की लेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा माय. सुलक्षणा बाकी सगळ्यांना घरच्यांना त्या जोगतिनीचे आशीर्वाद घ्यायला सांगते. तेव्हा एक एक करत सगळेजण तिचे आशीर्वाद घेतात. त्यानंतर जोगतीन आता त्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जाते. तेव्हा सुलक्षणा यशला सांगते की बरं झालं यश, माझ्या मनातलं तडपण दूर झालं. आत्ता ना मला खरंच खूप बरं वाटतंय. यश इतका खुश होतो, परंतु काकूचा प्लॅन आता फुसकाच निघालेला असतो. ती यामीच्या कानात पुन्हा कुजबुजते की सगळ्या प्लॅनवरती या यशनेच पाणी फेरलं. इकडे बाबा जेव्हा काऊच्या रूममध्ये येतात पाहतात तर काऊने कावेरीला सुंदर तयार केलेलं असतं. जेव्हा कावेरी मागे वळून पाहते तेव्हा बाबांचा ऊर भरून येतो. बाबा कावेरी जवळ येताच तिला म्हणतात, किती सुंदर दिसतेस तू, कोणाची दृष्ट नको लागायला तुला. आणि ते तोंड फिरवतात कारण त्यांना अश्रू अनावर होतात. ते रडत असतानाच कावेरी काळजीने विचारते की काय झालं अप्पूस, तू रडतोयस. खरं तर आता कावेरी त्यांना सोडून जाणार म्हणूनच ते रडतात. तेव्हा ते कावेरीला सांगतात की स्वतःच्या दारात वाढलेली तुळस आता दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होणार आहे ना. तेव्हा बापाच्या डोळ्यात पाणी तरी येणारच. आता तिथे काऊ कावेरी दोघेही रडतात. तेव्हा बाबा कावेरीचे अश्रू पुसतात आणि तिला समजावतात की बाय अगं तू रडू नकोस, नवरीचा चेहरा कसा टवटवीत दिसला पाहिजे ना. ते कावेरीला सांगत असतात, परंतु त्यांना स्वतःचेच अश्रू रोखता येत नाहीत. हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे, आपल्या कुलदेवतेचं टाक आहे हे, याची मनोभावे सेवा कर. हा बाप कधी कधी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिला नसेल, परंतु हीच तुझं कायम रक्षण करेल. कावेरी बाबांना सांगते की तू माझं दैवत आहेस. तुझा हात माझ्या पाठीशी असताना मी कोणत्याही संकटाचा सहज सामना करू शकते. बाबा अजूनही रडत असतात. तेव्हा कावेरी सतत त्यांचे अश्रू पुसते. हापूस
तू अजिबात रडायचं नाही आहे आणि मला सुद्धा रडवायचं नाही हा. तेव्हा बाबा पटकीने डोळे पुसतात आणि तिला सांगतात की हां हां. तेव्हा कावेरी म्हणते की तू माझा श्वास आहेस आणि जर तू नाहीस तर मी पण नाही. तेव्हा बाबा सांगतात की असं नाही बोलायचं, मंगल प्रसंगी असं अभद्र नाही बोलायचं. दोघे आता इतके हळवून होऊन जातात की त्या दोघांनाही त्यांचे अश्रू आवरताच येत नसतात. तेव्हा कावेरी तिच्या बाबांना तिचा डायलॉग बोलून दाखवते की काजू आणि फणस. तेव्हा बाबा म्हणतात की घावणे आणि चाय. कावेरी बोलते की तू माझा हापूस. तेव्हा बाबा कावेरीला कवटाळतात आणि म्हणतात की सुखात राहा माय. कावेरी बाबांना घट्ट मिठी मारते आणि खूप रडायला लागते. तिथे काऊसुद्धा असते. आता ते दोघे रडतायत, तिला सुद्धा अश्रू अनावर होतात. ती सुद्धा यांच्यासाठी तितकीच हळवी होऊन जाते. कावेरीला घट्ट मिठी मारत बाबा पुन्हा एकदा तिला भरभरून आशीर्वाद देतात आणि इतक्यातच उदयचा फोन येतो. तेव्हा बाबा कावेरीला तो फोन रिसीव्ह करायला सांगतात. कावेरी फोन उचलताच उदय तिला बजावतो की कावेरी हे बघ, तो डेव्हलप केलेला फोटो घेऊन फोटोशॉपमधून एक माणूस घेऊन येतोय. तो फोटो फक्त आणि फक्त तूच रिसीव्ह करायचा आहेस. तो फोटो दुसऱ्या कोणाच्याही हाता लागता कामा नये. तेव्हा कावेरी सांगते की हो आणि कावेरी पटकीने बाहेर धावत येते. परंतु तिच्या आधीच कोणाला तरी त्याची खुणखुणी लागलेली असते आणि तो पुरावा नष्ट करण्याच्या तो मार्गावरतीच असतो. परंतु ऐनवेळी कावेरी पाहते तर तो जो फोटो पाठवलेला असतो तो कोणीतरी चाललेला असतो. कावेरी धावत तो फोटो घेण्यासाठी येते, परंतु तिचं लक्ष जातं तेव्हा तिथे तिला जबरदस्त धक्काच बसतो, कारण तो फोटो जाळलेला असतो. तोचपर्यंत मंदारने इकडे एक सापळा रचलेला असतो आणि त्यात कावेरीचे बाबा अडकतात. त्याने चांगुलपणाच्या नावाखालीच आता फसवणूक केलेली असते. बाबांना एका वेगळ्याच ठिकाणी बोलावून घेतलेलं असतं आणि बाबा मात्र त्याच्यावरती आंधळा विश्वास टाकून जातातही. तेव्हा ते जाता क्षणी मंदारला विचारतात की इथे या ठिकाणी का बोलवलं. तेव्हा मंदार चांगुलपणाचं नाटक करतो. तो सांगतो की काका, मी इथे तुम्हाला बोलावून घेतलं कारण हे पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स आहेत, मी स्वतः बनवून घेतले आहेत. कसं आहे ना, मी तिथे येऊन तुमच्याच सोबत बोललो पण असतो, परंतु तिथे बाकीचे सगळेच जण होते ना, उगाचच लोकांना बोलण्यासाठी विषय कशाला, आणि लोकांनी काहीही उठवलं असतं म्हणून. तेव्हा बाबा विचारतात की या पेपर्समध्ये आहे तरी काय. तेव्हा बाबा आता ते सगळं काही पेपर्स चेक करू नयेत, वाचू नयेत म्हणून मुद्दाम नाटकं करतो की काका असं काय करताय, तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का, नाहीतर नसेल तर राहू द्या, त्या मी फाडून टाकतो. तेव्हा मंदारच्या या खोट्या नाटकाला ते भुलतात, फसतात आणि बाबा तिथे सगळ्या पेपर्सवरती सह्या करायला तयार होतात. बाबांनी त्याच्यावरती विश्वास टाकून एका पेपरवरती सह्या केलेल्या असतात, परंतु दुसऱ्या पेपरवरती आता सह्या करायला जाणार. बाबांना वाटतं की असा आंधळा विश्वास ठेवणं बरं नाही आहे आणि म्हणूनच ते सगळे पेपर्स चेक करतात. मंदार आता त्यांना जबरदस्ती सह्या करायला लावणार, तर बाबा त्याला अडवतात आणि आधी पेपर वाचतात. बाबा त्याला जा विचारतात की यात कावेरीचं नाव कुठेच नाही आहे, सगळे पेपर तुझ्या नावाने आहेत. तेव्हा मंदार बोलतो की हां, मी बनवलेत ना, मग माझ्याच नावावर असणार. तोपर्यंत कावेरी पाणी घेऊन येते आणि तो जो बॉक्स जाळलेला असतो त्या बॉक्सवरती पाणी मारते. ती आग विझवते आणि हळुवारपणे तो फोटो बाहेर काढते, परंतु तो फोटो अर्धाच जळालेला असतो. त्याच्यावरून कावेरीला लक्षात येत नाही की तो आहे तरी कोण. परंतु एक गोष्ट पक्की तिच्या लक्षात आलेली असते, ती म्हणजे कोणीतरी त्यांच्या छोट्या छोट्या हालचालींवरती सुद्धा लक्ष ठेवू नये. कावेरीला आता तो व्यक्ती कोण असेल हा क्लू मिळत नसतो. हात जोडून ती गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते आणि मार्ग दाखवण्यासाठी सांगते. तेव्हा कावेरीचे लक्ष त्या बॉक्सच्या खालच्या बाजूला जातं. तिथे काहीतरी पडल्याचं तिला दिसतं. कावेरी जेव्हा त्या बॉक्सच्या खालची चेन बाहेर काढते तर ती चेन असते मंदारच्या नावाची. कावेरीसाठी हा इतका मोठा धक्का असतो की तो तिला पचवताच येत नाही. त्याने चांगुलपणाच्या नावाखाली खूप मोठा विश्वासघात केलेला असतो. आत्ता कावेरीसमोर सत्याचा खुलासा होतो की तो मंदारच आहे, दिगंबरचा मुलगा. तरीसुद्धा कावेरी अजूनही स्वतःच्या मनाचीच समजूत घालण्याचा प्रयत्न करते की मंदार दिगंबरचा मुलगा असूच शकत नाही, कारण त्याने चांगुलपणाचं नाटकच इतकं छान पद्धतीने पार पाडलेलं असतं की त्याच्यावरती त्यांचा सहज विश्वास बसलेला असतो आणि तो असूच शकत नाही असं कावेरीच्या मनाला वाटतं. परंतु दुसरं मन तिचं हे सांगतं की खात्री तर करून घ्यायला पाहिजे.
पुढील भागात आपण पाहूयात कावेरीने मंदारच्या फोटोशी तो फोटो कम्पेअर करून बघताच तिच्या पायाखालची जमीनच हादरते. मंदारच दिगंबरचा मुलगा निघतो. तोपर्यंत मंदारचं सत्य बाबांच्या समोर उघडकीस येतं. दिगंबर मंदार दोघेही बाबांना धमकवत असताना बाबा सानकन त्याच्या थोबाडीत मारतात. आत्ता मात्र मंदार चवताळून उठतो आणि डायरेक्ट बाबांचा जीव घेण्याचाच प्रयत्नात असतो. इकडे कावेरी सत्य बाबांना सांगण्यासाठी धडपडत असते. बाहेर येताच एका काकांकडून तिला कळतं की ते बंदरावरती गेलेत. कावेरी त्यांच्या शोधात त्यांचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचते. परंतु होतं असं की तिथे जाताच कावेरीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. कारण तिचं लक्ष जातं तेव्हा दिगंबर मंदार दोघेही बाबांचा गळा आवळत असतात आणि त्याचा जीव घेण्याच्या प्रयत्नात असतात. कावेरी तिच्या बाबांना कशी वाचवू शकेल आणि मंदारचं खरं रूप गावकऱ्यांसमोर कशी आणणार पाहणं मनोरंजकच ठरेल.